नमस्कार मित्रांनो, तर पंजाब नॅशनल बँकेतर्फे एक भरतीचं अपडेट आहे. इथे बघू शकणार आहात तुम्ही टोटल 1025 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगायचं काम करतोय. इथे बघू शकणार आहात टोटल 4 पोस्ट असणार आहेत आणि 4 पोस्टसाठी इथं वेतन बघू शकतात की 36,000पासून इथे 78,230 रुपये प्रति महिना इतकं वेतन तुम्हाला मिळणार आहे. तर सगळी सविस्तरपणे आपण या ठिकाणी रिक्रुटमेंट बघूयात. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत कधीपासून, तर 7 फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू होणार आहे. शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार आहात. तर इथे बघू शकणार आहात की ऑनलाईन टेस्टची काही त्यांनी डेट दिलेली नाही आहे, परंतु मार्च किंवा एप्रिल 2024मध्ये तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर तुमच्यासाठी 4 पोस्ट असणार आहे. तर 4 पोस्ट जसं की मी 1025 सांगितलं, तर 1000 पोस्ट ह्या ऑफिसर क्रेडिट या पदासाठी असणार आहेत. उर्वरित मॅनेजर फॉरेक्ससाठी 15 जागा आहेत. मॅनेजर सायबर सिक्युरिटीसाठी 5, सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटीसाठी या ठिकाणी 5 जागा इथे असणार आहेत. तर टोटल 1025 जागांसाठी इथे त्यांनी भरती काढलेली आहे. तुम्हाला ज्या पदाला अप्लाय करायचं त्यावेळी इथे तुम्ही टोटल वॅकन्सीज बघू शकणार आहात. ग्रेड कोणता आहे, वेतन किती दिलं जाणार आहे ते पण इथं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर कॅटेगरी वाईज एकदा सीट बघून घेऊया. तर एस सीसाठी किती आहे, एस टीसाठी OBC, EWS, अनरिझर्व्ड आणि PWBD म्हणजे तुमच्या ज्या कॅटेगरीवरून आहात, ज्या कॅटेगरीवरून तुम्ही अप्लाय करताय त्या वाईज इथे तुम्हाला सीट चेक करणं गरजेचं आहे. टोटल पदांची संख्या ही 1025 असणार आहेत आणि ऑफिसर क्रेडिट JMG स्केल 1 याच्यासाठी 1025 पैकी 1000 पदं ही ऑफिसर क्रेडिट या पदाला भरली जाणार आहेत. तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज रिझर्वेशन वाईज सीट चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकतात की क्रायटेरिया काय काय लागतो, तर महत्त्वाचं म्हणजे भारताचा तो नागरिक पाहिजे, त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. शिक्षण बघायचं झालं तर शिक्षण पण त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. पहिलं आपण बघूयात की ऑफिसर क्रेडिट याच्यासाठी कमीत कमी 21 वर्ष पूर्ण पाहिजे, त्या वयाच्या 28व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार आहात. आता एज कधी कॅल्क्युलेट केलं जातं, तर 1 जानेवारी 2024 रोजी तुमचं एज हे कॅल्क्युलेट केलं जातं. एज कसं कॅल्क्युलेट करायचं, तर डेट ऑफ कॅल्क्युलेटर ह्या बर्थ डेट कॅल्क्युलेटर ह्या कॅल्क्युलेटरच्या साह्याने तुम्हाला एज हे कॅल्क्युलेट करावं लागतं. तर कमीत कमी 21 वय पाहिजे, त्या वयाच्या 28व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार आहात. शिक्षण बघू शकतात तुमचं चार्टर्ड अकाउंटंट CA झालेलं आहे तरी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. इथे बघू शकणार आहात की तुमच्याकडे वर्क एक्सपिरियन्स असेल बँकेमधला तरी इथे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. महत्त्वाचं म्हणजे तुमचं ICW झालेलं आहे किंवा तुम्ही चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट आहात किंवा तुमचा फुल टाईम MBA झालेला आहे किंवा ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट ज्याला आपण PGDM म्हणतो ते झालेलं आहे तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकतात. फक्त इथे 60% गुण इथे अपेक्षित आहेत. मॅनेजर फॉरेक्ससाठी कमीत कमी वय 25 पाहिजे, त्या वयाच्या 35व्या वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. शिक्षण इथं बघायचं आहे तर फुल टाईम MBA केलेलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला आहे तरी तुम्हाला अप्लाय करू शकतात. फक्त रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी कॉलेजमधून तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे, जी काय PGDM सांगितलं, आणि ते कमीत कमी 60% गुण अपेक्षित आहेत. इथे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कशामधलं, तर फॉरेक्स कंडक्टेड बाय FIDI याच्यामधलं तुमच्याकडे डिझायरेबल इथे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कमीत कमी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ह्या डिपार्टमेंटमधला केलेला असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पद आहे मॅनेजर सायबर सिक्युरिटीसाठी कमीत कमी वय 25 पाहिजे, ते वयाच्या 35व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. तुमचं BE झालं आहे, BTech झालेलं आहे, 3 वर्षाचा फुल टाईम कोर्स कशामधून, कम्प्युटर सायन्स, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन याच्यामधून तुमचं BE झालं आहे, BTech झालं आहे किंवा MCA झालेलं आहे आणि कमीत कमी 60% गुण अपेक्षित आहेत तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. मॅन्डेटरीमध्ये तुमचं CCNA झालेलं आहे, सिस्को झालेला आहे, CCSE झालेला आहे किंवा PCNSE असे ठराविक कोर्सेस इथे झालेले आहेत. तर यापैकी कोणताही एक कोर्स झालेला आहे तरी इथं तुम्ही अप्लाय करू शकता. CCNA झाले तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. त्या क्षेत्रामधला कमीत कमी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. ओके, नेक्स्ट पोस्ट बघूया तिथं आपण काय काय दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटीसाठी कमीत कमी वय 27 पाहिजे, त्या वयाच्या 38व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. शिक्षण या पदासाठी सेम राहणार आहे. तुमचं BE BTech झालेलं आहे, कम्प्युटर सायन्स, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमधून तरी तुम्ही अप्लाय करू शकतात किंवा तुमचं MCA झालेलं आहे तरी अप्लाय करू शकतात. MTech झालेलं आहे, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स तरी तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे. तर ह्या जे काही 7 कोर्सेस त्यांनी सांगितलेलं आहे त्या एका कोर्सेसमधून तुमचं इथे सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग नंतर CCNA सर्टिफिकेशन केलेलं आहे, पण हे सर्टिफिकेशन ज्यांच्याकडे आहे त्यांनी इथे अप्लाय करायचं आहे. तर इथे 4 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, तर कमीत कमी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे IT आणि सायबर सिक्युरिटी डिपार्टमेंट मला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे आणि उर्वरित 2 वर्षाचा एक्सपिरियन्स हा तिथला
जे काय सेक्टर आहे जसं की डेटा सेंटर झालं, SOC असेल, इथला तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि IT डिपार्टमेंटमधला सायबर सिक्युरिटीचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरी देखील तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सगळी डिटेल मी शिक्षण सांगून इथं दिलेलं आहे. नेक्स्ट बघूयात की काय काय काम असणार आहे. तर तुमच्या प्रत्येक पदासाठी जे काय तुमचा जॉब रोल असतं ते दिलेलं आहे. जाहिरातीची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे अटॅच करत आहे. फॉर्म भरायचं उद्यापासून सुरू होतं आहे. जर त्यावरती जमलं तर त्यावरती मी फॉर्म अप्लाय करायचं यावरती मी सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेन. तर तुमचा जॉब रोल काय असणार आहे, तुमचं काम काय असणार आहे, तुमच्याकडे कोणते कोणते स्किल सेट्स हवेत ते सगळे इथे त्यांनी दिलेलं आहे. एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC STसाठी 5 वर्षापर्यंत तुम्हाला वाढवून दिलं जातं. OBCसाठी 3 वर्ष, त्यानंतर PWDचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 10 वर्ष आणि इथे बघू शकतात की उर्वरित याच्यासाठी 5 वर्ष आणि जे काय पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईटनुसार आहेत त्यांना 5 वर्षांपर्यंत एज रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलं जातं. ओके, हे झालं शिक्षण सांगितलं. तुमचं काम काय असणार आहे, पदांची संख्या हे सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आपण PDF कव्हर करूयात. यामध्ये रिटर्न टेस्ट जी काय सांगितली आहे जे की मार्च किंवा एप्रिलमध्ये तुमची रिटर्न टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे. तर रिटर्न टेस्टमध्ये काय काय विचारलं जाणार आहे जसं की रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि पर्सनल लँग्वेज असा तुमचा टोटल पेपर असणार आहे. तर तुम्हाला हा पेपर 120 म्हणजे 2 तासाच्या आत हा पेपर सॉल्व करायचा आहे. 25 क्वेश्चन असणार आहे रिझनिंगसाठी, 25 क्वेश्चन असणार आहे लँग्वेजसाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 50 क्वेश्चन असणार आहेत आणि पर्सनल नॉलेजसाठी 50 क्वेश्चन. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म सॉल्व करायचा आहे आणि त्याच्यानंतर एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा इथं बघू शकतात की पर्सनल इंटरव्ह्यू हा तुमचा 50 मार्काचा असणार आहे. त्याच्यामध्ये क्वालिफाईंग मार्क तुम्हाला म्हणजे 45% इथं पास झालेले आहेत. परंतु इथे SC ST असेल तर 22.5 मार्क जरी असतील तरी तुम्हाला इथं सिलेक्शन करून घेतलं जातं आणि ऑल अदर स्टुडंटसाठी कमीत कमी 25% इथे गुण अपेक्षित आहेत. ओके, तर तुमचा जसं की इथे एक्झाम होते कम्प्युटर बेसने, एक्झामिनेशन झाल्यानंतर तुम्हाला इथे इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्याच विद्यार्थ्यांना इथे शॉर्टलिस्ट केलं जातं. एक्झामिनेशनचे सेंटर काय असणार आहे, जे विद्यार्थी ज्या स्टेटवरून अप्लाय करतात त्यावाईज इथे एक्झामिनेशन सेंटर त्यांनी दिलेलं आहेत. तर डायरेक्टली आपण इथे महाराष्ट्राचं बघूया तर महाराष्ट्रामधून इथे बघू शकतात की मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर इत्यादी सेंटरवरती तुमची एक्झाम होणार आहे. फॉर्म भरताना आपल्याला तिथे सेंटर सिलेक्ट करायचं आहे म्हणून महाराष्ट्रामधून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर या इत्यादी सेंटरवरती तुमची एक्झामिनेशन होणार. जे विद्यार्थी ज्या स्टेटवरून अप्लाय करतात त्याऐवजी इथे तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर चेक करणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघत की काय काय दिलेलं आहे. फॉर्म भरायचं उद्या सकाळी या ठिकाणी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहेत आणि पर्सनल इंटरव्ह्यूसाठी काय काय डॉक्युमेंट इथं आपल्याला प्रोड्यूस करायचे आहेत जसं की इंटरव्ह्यू कॉल लेटर म्हणजे एक्झामिनेशन कॉल लेटर त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर जो काय आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहे त्याची प्रिंट, त्यानंतर 10वीची मार्कशीट आहे किंवा डेट ऑफ बर्थचं प्रूफ आहे ते द्यायचं आहे. फोटो आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे सेमिस्टर वाईज आपले जे काय आहे जसं की तुमचं BE BTech करून अप्लाय करतात त्यावाईज इथे तुम्हाला सगळे सेमिस्टरची इंडिव्हिज्युअल मार्कशीट द्यायची आहे. प्रोव्हिजनल असेल, फायनल इयर मार्कशीट असेल ते पण इथे द्यायचं आहे. परंतु इथे 25 फेब्रुवारी 2024च्या अगोदर ज्यांचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे 25 फेब्रुवारी 2024च्या अगोदरचे सगळे कागदपत्र इथे लागणार आहेत. 25 जानेवारी 2024 नंतरचे कोणतंही कागदपत्र इथे ग्राह्य धरले जाणार आहे कारण इथे शेवटची तारीख तुमची 25 फेब्रुवारी 2024 असणार आहे फॉर्म भरायची. ओके, त्याच्यानंतर हे सगळं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. जे काय आपले ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटर आहे ते सिलेक्ट केल्यानंतर हॉल तिकीट या ठिकाणी तुम्हाला मेलवरती पाठवलं जातं. तर मेलवरती पाठवल्यानंतर तिथं तुम्हाला त्याची प्रिंट घ्यायची आहे आणि एक्झामिनेशनचा इथे डिटेल स्टडी घ्यायचा आहे. फीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर SC ST PWDसाठी इथे 50 रुपये तुम्हाला पेमेंट करायचं आहे म्हणजे 50 रुपयावरती 18% GST म्हणजेच 59 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे. तर उर्वरित अदर कॅटेगरी कॅन्डिडेट म्हणजे ओपन OBCसाठी 1000 रुपये प्लस GST 18% म्हणजे 1180 रुपये तुम्हाला इतकं फी पेमेंट करायचं आहे. एकदा फी पेमेंट करताय ते नॉन रिफंडेबल असणार आहे. डेट इथं देऊन दिलेले आहे 7 तारखेपासून सुरू होणार आहे. 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आहे. नो अदर मोड ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन मोडने हा फॉर्म इथे तुम्हाला भरता येणार नाही आहे. ओके, फीचं पेमेंटसुद्धा तुम्हाला इथे ऑनलाईन करायचं आहे. फोटोसाठी काय काय डायमेन्शन असणार आहेत, कसा फोटो पाहिजे तर लेटेस्ट तुमचा 3 महिन्या अगोदरचा रिसेंट पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करायचा आहे. त्याच्यामध्ये डायमेन्शन दिलेले आहेत त्यांनी 200x300, सिग्नेचरसाठी 140x60 पिक्सल तुमच्या डायमेन्शन आहे. 10 ते 20 KB पर्यंत तुमचे सिग्नेचर असले पाहिजे. लेफ्ट सेम इम्प्रेशन, त्याच्यानंतर डिक्लेरेशन इमेज आहे ते पण द्यायचं आहे. प्रूफ ऑफ एज म्हणजेच इथे वयाचा पुरावा द्यायचा आहे.
तर त्याची साईज जी आहे ते 500 KB जास्त या ठिकाणी नसली पाहिजे. सगळे कागदपत्र इथे आपल्याला अपलोड करायचे आहेत. कास्ट सर्टिफिकेट झालं, नॉन क्रिमिनल असेल, एज्युकेशनचे डॉक्युमेंट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट झालं, MBA केलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला आहे, ते सगळे कागदपत्र इथे आपल्याला अपलोड करायचे. सगळे कागदपत्र इथे आपल्याला 200 DPIचं जे काय स्कॅनर रिझॉल्युशन आहे त्याने स्कॅन करायचे आहेत. सगळे कागदपत्र इथे आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अपलोड केलेले डॉक्युमेंट आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट इथे मॅच करून बघितले जातात. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकतात की बॉन्ड दिलेला आहे त्यांनी. तर प्रत्येक पदासाठी वेगवेगळा बॉन्ड असणार आहे. 1 लाखांपासून 3 लाखांपर्यंत हा बॉन्ड असणार आहे आणि बॉन्डचा इथे पिरियड पण त्यांनी डिटेलमध्ये दिलेला आहे. ओके, तर ही सगळी संपूर्णपणे जाहिरात मी इथे समजून सांगितलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचं मी सांगितलेलं शिक्षण इथं फिट होतं, म्हणजेच BE BTech झाले ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचे सगळे विद्यार्थी विथ डिझायरेबल सर्टिफिकेशन कोर्स सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. व्हिडिओ आवडला आहे, व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळीकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी डॉल्बी मराठी चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.